पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. बातमी राजकीय विश्वामधून आहे. राम मंदिर दान चोरीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे. नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रामरक्षा आंदोलन केलेलं आहे. 18 जुलैच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे. तर येत्या 18 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन केले जाणार आहे आणि या संदर्भातली माहिती खासदार संजय राऊतांनी दिलेली आहे. राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रामरक्षा आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि राज्यभरामध्ये अशी आंदोलनं केली जात होती. आता 18 जुलैला नागपूरमध्ये आंदोलन पार पडणार आहे आणि या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. रामद्रोहाविरुद्ध हा आमचा लढा आहे आणि या लढ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहभागी होणार आहेत अशी पोस्ट करत संजय राऊतांनी माहिती दिलेली आहे. आणि या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन केले जाणार आहे आणि या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे यांचा सहभाग असणार आहे. दादरमध्ये मागील काही दिवसापूर्वी अशा प्रकारचं रामरक्षा आंदोलन हे करण्यात आलं होतं आणि त्यानंतर शिवसेना पक्षाच्या वतीनं ठरवण्यात आलं होतं की संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन केलं जाणार आहे. आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे हे देखील आता पुढच्या शनिवारी नागपूर या ठिकाणी रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत इतर नेते असतील, संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील, इतर सर्व नेते हे देखील सहभागी होणार आहेत. आणि हे आंदोलन संपूर्ण राज्यभरात गावागावामध्ये नेण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेना युबीटी कडून केला जात आहे. आणि याच माध्यमातून एक हिंदुत्वाचा नारा जो पुन्हा बुलंद करण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातोय. नक्कीच कृष्णात, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.